तर हाय मित्रांनो, माझं नाव आकाश बनकर, तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आणि आज तारीख आहे 8 मार्च 2025. तर आपण सकाळच्या वाजले 5:30. तर आजचा दिवस चालू झाला आहे. आपण आता CNG फिल करूया आणि आज फक्त उबर आणि रॅपिडोच मारायचं. ओलाचं आपण रिचार्ज करत नाही आहे. तर बघूया पहिली ट्रिप आपल्याला कुठली लागते. आणि आपण जास्त करून मोठी ट्रिप घेणार आहे, जे परवडणारी असेल वगैरे तीच. तर बघूया आजची अर्निंग किती होती. पहिली ट्रिप लागली आपल्याला कालेवाडीवरूनच लागली. त्यांचे दोन मल्टिपल पिकअप्स आहेत. म्हणजे कस्टमरला एखादा पिक करावून त्यांचा अजून पिकअप येतो, पिकअप करून ड्रॉप करायचं बावधन चांदणी चौकला. तर ड्रॉप करूया, ड्रॉप करून बघूया किती रुपयाने किती किलोमीटर भेटतं आपल्याला. कस्टमरला ड्रॉप केलं आहे आपण चांदणी चौकामध्ये आणि तिथनं आपला पुढची वाकड हायवेसाठी ट्रिप लागली आहे. 4 मिनिटावर पिकअप आहे आणि आपल्याला या ट्रिपचे भेटले 240 रुपये. ठीक आहे, 13-14 किलोमीटर पर किलो, 13-14 रुपये पर किलोमीटरने भेटले. चालते, बघू आता पुढच्या कस्टमरला पिकअप करून ड्रॉप करूया आणि किती रुपये भेटतात आपल्याला बघूया. चांदणी चौकच्या इथून आपण वाकड चौकात ड्रॉप केले कस्टमरला, 131 रुपये त्याचे भेटलेत. आणि पुढची ट्रिप आपल्याला लागली लगेच 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. पिकअप करून स्टेशनला सोडायचं आहे. बघा सोडलं किती रुपये भेटतात. तर कस्टमरला ड्रॉप केला आपण रेल्वे स्टेशनला, त्याचे आपल्याला 227 रुपये भेटलेत. म्हणजे पर किलोमीटर 10 रुपयांनी रेट लागला आपल्याला आता. तर बघूयात पुढची ट्रिप आपल्याला कुठं लागते. 2 ट्रिप आलता, एक हिंजवडीची पण आलती, एक्सेप्ट केली ती आपण, पण कस्टमरने काय कॅन्सल केली. जाऊ द्या, आता स्टेशनवर म्हटलं आपल्याला लागेल लगेच ट्रिप. बघूया कुठली लागते. आता आपण रॅपिडो पण ऑन करूया. जसं बोललो मी तशी आपल्याला स्टेशनवरच लागली पुढची रेल्वे स्टेशन टू पिंपले सौदागरची. तिथं ड्रॉप करूया. आपल्याला काय 15 किलोमीटर काय जे दाखवलेले. तर ड्रॉप केला, बघूया किती रुपये. कस्टमरला ड्रॉप केला पिंपले सौदागरला, 173 रुपये दिलेत आपल्याला 16 किलोमीटरचे. पर किलोमीटर 10 रुपयांनी समजा. आणि लगेच आपल्याला 1 मिनिटावरच दुसरी ट्रिप लागली जवळची. ते भोसरीला ड्रॉप करायचे, ते 14 मिनिट दाखवले डिस्टन्स ड्रॉप करायचं म्हणून एक्सेप्ट केली. त्याचे 110 रुपये काय ते दाखवलेले. बघूयात कस्टमरला पिकअप करून. कस्टमरला ड्रॉप केला इथं भोसरीला, 130 रुपये आपल्याला भेटलेत. तर पुढची ट्रिप पिकअप करायला जाऊया. पुढची ट्रिप पण लागली आपल्याला पिंपले सौदागर, सॉरी औंधला ड्रॉप करायची औंधगावला. तर पिकअप दाखवते 3 किलोमीटरला 6 मिनिटाचं डिस्टन्स दाखवते. जाऊन पिकअप करूया. ड्रॉप केला, बघा किती भेटतं. मला ड्रॉप केला आपण इथं औंधला, आपल्याला त्याचे 186 रुपये भेटले. पुढची ट्रिप पण लागली लगेच आपल्याला लोहगावला ड्रॉप करायचं आहे. तर कस्टमर ड्रॉप करून बघूया आणि थोडा नाश्ता करून परत ऑनलाईन येऊया. तर आता जी आपण औंधवरनं जी ट्रिप उचललेली लोहगावची खेसे पार्कला, तिथं ड्रॉप केले. आपल्याला त्याचे 209 रुपये काय भेटलेत. म्हणजे पर 16 किलोमीटर काय होतं, म्हणजे पर किलोमीटर 10.5-11 रुपयांनी राईड भेटली. तर ठीक आहे, आता बघू आपण थोडा नाश्ता करून परत पुढची ट्रिप आपल्याला कुठली लागते. आता जास्त करून आपण मोठी ट्रिप घ्यायची बघूया. जर मोठ्या ट्रिपला जर रेट चांगले असतील तर ठीक आहे, नंतर पर किलोमीटर 10 देत असेल तर आपण छोट्या ट्रिपच मारूया. म्हणजे त्याच्याने आपल्याला कमसे कम लवकरात लवकर ट्रिप पण कंप्लीट करता येते. तर बघूयात पुढची ट्रिप कुठं लागते. तर 2 मिनिटाचा आपल्याला पुढची ट्रिप लागली ऑनलाईन आल्यावर. इथं धानोरीवरनं आपल्याला पुणे सिटीमध्ये कुठं ते सोडायचं आहे. प्रॉपर ॲड्रेस आहे बघितला, पण 10 किलोमीटरचे आपल्याला 180 काय देत होते. म्हटलं ही ट्रिप परवडते तर हे घेऊया. याच्या अगोदर आले भले 3-4 ट्रिप, पण सगळे पर किलोमीटर 10च्या हिसाबाने रेट देत होते म्हणून एक्सेप्ट नाही केले. जरा थांबलो, जी परवडली ट्रिप ती एक्सेप्ट केली आहे. तर हेच केलेलं बरं, तर त्या केल्याने आपल्याला परवडेल ट्रिप. तर आता बघूया कस्टमरला पिकअप करून ड्रॉप करूया, त्यानंतर बाकी डिटेल्स सांगतो. आपण जसं ऑनलाईन गेलो तसं आपल्याला पोरवा रोडवरनं वाघोलीला केसन फाट्याला ड्रॉप आला आहे. तिथं आपण ड्रॉप केला. आपल्याला 10 किलोमीटर 175 रुपये दिले, पर किलोमीटर 17-18 रुपये दिले. ही ट्रिप परवडली. तर दुसरी ट्रिप आपल्याला पण जिथं ज्या बिल्डिंगमध्ये ड्रॉप केले कस्टमरला तिकडनंच लागले लगेच. तर उंदरीला ड्रॉप करायचं 300 काहीतरी दाखवलेले. तर तासभरचा रस्ता दाखवतो ट्रॅफिक असेल म्हणून. तर कस्टमरला ड्रॉप करूया आणि बघूयात आपल्याला किती रुपये भेटतात ते. तर कस्टमरला ड्रॉप केलं आहे उंदरीला, आपल्याला त्याचे भेटले 340 रुपये. म्हणजे ही राईड आपल्याला 17-18 रुपीज पर किलोमीटर भेटले. फक्त एवढं की ट्रॅफिकमुळे आपल्याला 1-1.25 तास लागला. तर इथनंच आपल्याला एक पुढची राईडसुद्धा लागली आहे उंडरी टू बुधवारपेठची. तर 200 किती दाखवलेले. तर कस्टमरला पिकअप करूया आणि मग ड्रॉप केल्यावर बघूया काय किती होतात. ही ट्रिप आपण इथं तुळशीबागेत ड्रॉप केली आहे आणि आपल्याला त्याचे 230 रुपये भेटले. 13 किलोमीटर 13-14 किलोमीटरचे ट्रॅफिकमुळं. ठीक आहे, तर आता पुढची ट्रिप बघूया आपल्याला कुठं लागते. तुळशीबागेत आपल्याला ट्रिप लागलेली, पाषाणला ड्रॉप करायची होतं. 20 मिनिटाची काही ट्रिप होती आणि 8 का 9 किलोमीटर होते. त्याचे 150 रुपये भेटलेत आपल्याला. तर आता पुढं दुसरी ट्रिप पण लागली आपल्याला लगेच ड्रॉप केल्या. तर कस्टमर 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. पिकअप करून हिंजवडीला कुठं डीमार्टला सोडायचं आहे. तिथनं
इथं हिंजवडी डी-मार्टला ड्रॉप केलं आहे आणि आपल्याला त्याचे 148 रुपये भेटलेत. टोटल 10 किलोमीटर झालेत आणि 10 किलोमीटर आपल्याला 300 भेटलं पर किलोमीटर. समजा 11 रुपयाच्या त्याच्याने दिलेत, 11-12 रुपये. ठीक आहे, दुपारचा टाईम आहे, शांत वातावरण झालं. वाकडवरून ट्रिप लागली आपल्याला पुणे सिटीची आणि चांगला रेट दाखवत होता, 360 रुपये दाखवले रॅपिडोवर. तर आपण लगेच एक्सेप्ट केली. तर जाऊया कस्टमरला ड्रॉप करूया आणि बघा किती किलोमीटरनी आपल्याला भेटतं ते पैसे. मला पुणे सिटी ड्रॉप केलं इथं दगडूशेठच्या इथं आणि आपण त्या सिग्नलवरून लॅब घेतला आहे. आपल्याला 350 रुपये भेटलेत, म्हणजे पर किलोमीटर 17 रुपयांनी राईड भेटली, परवडली. ठीक आहे रॅपिडोवर. तर बघूया पुढची राईड आपण घरा बसलेली घेऊया. आपल्या घरी गेला लवकर येता पण येईल, कारण आपल्या घरी गेला परत व्हिडिओ पण एडिट करायचे. तर ठीक आहे, बघा कितीनी ट्रिप लागते ही घराकडली. ट्रिप लागली आहे पिंपळे सौदागरची. 200 रुपये काय ते दाखवत होते 13 किलोमीटरचे. म्हटलं चला पिकअप करूया, आपल्याला 20 रुपयाच्या 18-20 रुपयाच्या हिसाबाने रेट भेटतोय. तर आता कस्टमरला पिकअप करून ड्रॉप करूया, बघू आपल्याला टोटल किती रुपये भेटतं. तर आता आपण इथं निगडीला पोचलो आहे. आपण जी ट्रिप घेतलेली दगडूशेठच्या इथनं पिंपरी गुरवची, त्यांना तिथं ड्रॉप केलं आणि आपल्याला त्याचे 13-14 किलोमीटरचे 230 रुपये काहीतरी भेटले. आणि तिथनं त्याच बिल्डिंगमधून आपल्याला सेकंड ट्रिप निघली निगडीची. तर निगडीला आपण ड्रॉप केलं 9 किलोमीटर 10 किलोमीटरचे समजा 180 रुपये भेटलेत, म्हणजे परवडले. दोन्ही ट्रिप आपल्याला परवडल्यात. तर आता आपण इथं आलो आहे. तर आता आपण चालू आहे डायरेक्ट घरी जाऊया आणि टोटल बघूया किती आपले किलोमीटर. आपली गाडी तर चालली आहे 253 किलोमीटर आणि घरी गेला बघूया टोटल अमाऊंट आपली किती होती आहे. तर हा मित्रांनो, आता आपण आलो आहे घरी. आजचा दिवस आपला इथं संपला आहे आणि आता वाजले 6:28 आणि आपण सकाळी CNG भरून ट्रिप चालू केलेला 5:30 पावणे 6पर्यंत ट्रिप आपण चालू केली. 12 तासाची आपली इन्कम आजची. उबरमध्ये केलेत 2735 रुपये, प्लस रॅपिडोमध्ये एक राईड मारले 348 रुपये. तो टोटल आपले झाले 3083 रुपये आजची इन्कम. मायनस CNG करा आपला 700 रुपयाचा. तर टोटल आपल्याकडे आज इन्कम उरली 2383 रुपये. तर ठीक आहे, भेटूया उद्याची अर्निंग बघूया. तर आज ओव्हरऑल आपली गाडी चालली आहे 256 किलोमीटर आणि आपली अर्निंग झाली आहे 3083 रुपये. त्यातले आपण CNG मायनस करून आपला प्रॉफिट आहे आजचा 2383 रुपये. मित्रांनो, आपण भेटूया उद्या आणि आपण काही दिवसात लवकर आपल्याला लवकर निघायचं आपण ट्राय करूया आणि आपली इन्कम कशी वाढवता येईल याच्यावर आपण डिस्कस करूया. कसे ओलाचे रेट, उबरचे रेट आणि रॅपिडोचे रेट काय आहे ते प्रॉपर आपण समजून आपल्याला कधी कोणत्या ट्रिपा घेतल्या पाहिजे याबद्दल आपण बोलूया पुढे जाऊन. असे नवनवीन अनुभव आपण घेऊयात आणि हेच अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करेल, ताकी जर कोणाला असं कॅब बिझनेसमध्ये यायचं असेल तर त्यांना पण एक आयडिया येईल. तर ठीक आहे, बाय. ठीक आहे, तर चला मित्रांनो, भेटूया उद्या.